आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की इंग्रजी मुळापासून तर अतिशय ॲडव्हान्स लेवलपर्यंत वाचत जाण्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणजे काय? स्टेप. सर्वात सुरुवातीला काय करायचं बघा. लहान मूल अगोदर काय करते? रांगायला लागते, मग चालते आणि मग धावायला लागते. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे? 8 पायऱ्या फॉलो करायच्या. सर्वात पहिली पायरी काय आहे तर ती आहे लेटर साऊंड्स. लेटर साऊंड्स म्हणजे मूळाक्षरांचे आवाज शिकायचे. नावं शिकायची का नाही. आपण काय चूक करतो? ABCDEF अशा पद्धतीनं पूर्ण पाठ करतो. आपल्याला पाठ करायचं नाही. आपल्याला समजून घ्यायचंय बीचा आवाज ब, सीचा आवाज क. सीला सी म्हणायचं शिकवायचंच नाही. आपल्याला शिकवायचंय सीचा आवाज क. आलं लक्षात? त्यानंतर दुसरी पायरी आहे ती म्हणजे ब्लेंडिंग करणे, शब्दांना एकत्र जोडणे. जसं की एक्झाम्पल पहा. ब, प, म. त्यानंतर आय असेल तर ई, ट, ई, न. अशा पद्धतीनं शब्द एकत्र जोडणे. तिसरी पायरी आहे त्यानंतरची CVC वर्ड. CVC म्हणजे कॉन्सोनंट, वॉवेल, कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय? एक काय घ्यायचं? मध्ये एक स्वर घ्यायचा आणि दोन्हीकडून 2 व्यंजन घ्यायचे. CAT कॅट, MAN मॅन, त्याच्यानंतर PIN पिन. अशा पद्धतीचे CVC शब्द भरपूर मुलांकडून वाचन करून घ्यायचे. चौथी पायरी आहे डायग्राफ. डायग्राफ म्हणजे काय? तर 2-2 अक्षरे एकत्र जोडायची. जसं की C आणि H एकत्र आलं तर होतंय च. त्यानंतर S आणि H एकत्र आलं तर होतंय श. P आणि H एकत्र आलं तर होतंय फ. अशा पद्धतीचे डायग्राफ वाचायला शिकवायचं. आलं लक्षात? तर 5वी पायरी आहे ब्लेंड्स. ब्लेंड्स म्हणजे जोडाक्षरं. आता आपल्याला प्रॉपर मुलांना जोडाक्षरं शिकवायचे. कसे? तर बी आणि एल एकत्र घेतलं तर होते ब्ल. जी आणि आर एकत्र घेतलं तर होते ग्र. त्यानंतर डी आणि आर एकत्र घेतलं होते ड्र. त्यानंतर सी आणि एल एकत्र घेतलं होते क्ल. तर अशा पद्धतीचे ब्लेंड वर्ड्स त्यांना शिकवायचे, ज्याला आपण जोडाक्षर असे. तर 6वी पायरी आहे मुलांना शिकवायचे आपल्याला लॉंग वॉवेल्स, जे आपण यापूर्वी शिकलो. जसं की AI सोबत आलं तर म्हणायचं ए. ओ आणि वाय आलं तर म्हणायचं ऑय. त्यानंतर ए आणि यू आलं तर म्हणायचं ऑ. ए आणि डब्ल्यू आलं तर म्हणायचं ऑ. तर अशा पद्धतीचे त्यानंतर आपल्याला त्यांना काय शिकवायचे? डायग्राफ शिकवायचे, म्हणजे 2 अक्षरं आणि वेगळा आवाज. नंतर 7वी पायरी आहे त्यांना संयुक्त स्वर शिकवायचे. संयुक्त स्वर म्हणजे डायग्राफ सारखेच, फक्त काय? फक्त स्वर एका सोबत एक येणार. जसं की ए सोबत ईच येणार, ए सोबत आय येणार, ओ सोबत यू येणार, ओ सोबत ए येणार. तर अशा पद्धतीचे स्वर एकत्र येतील त्याला आपण म्हणतो डिप्थॉंग किंवा संयुक्त स्वर. आणि शेवटची आणि 8वी पायरी आहे वाचायचे नियम शिकवायचे. कसे? जसं की सी हे अक्षर आहे. सीचा आवाज क कधी करायचा, सीचा आवाज स कधी करायचा. त्यानंतर जी हे अक्षर आहे. जीचा आवाज ग कधी करायचा, जीचा आवाज ज कधी करायचा. असे छोटे छोटे स्पेलिंगचे रूल. IGH एकत्र जर आलं तर होते आय. त्याच्यानंतर EIGH एकत्र आलं होते ए. असे छोटे छोटे शब्द जे आहेत ते कसे वाचायचे हे नियम मुलांना शिकवायचे. हे जर आपण एक विशिष्ट पद्धतीने सांगत गेलो तर प्रत्येक मुलगा आरामात इंग्रजी वाचायला शिकू शकतो. थँक यू.